नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे चहाशी संबंधित. चहा पिल्याने होतात 80 रोग. होय मित्रांनो, आम्ही अगदी जबाबदारीने बोलतोय. डॉक्टर राजीव दीक्षित यांचं संशोधन हे सांगतं की चहा पिणाऱ्यांना 80 प्रकारचे रोग होतात आणि साधेसुधे रोग नव्हे. ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज, पक्षाघात म्हणजेच अर्धांगवायू, हाडांचे आणि सांध्यांचे वेगवेगळे आजार असे 80 रोग हे चहा पिल्याने होतात. आपण सगळेजण सकाळी उठल्याबरोबर चहा पितो. चहाशिवाय दिवस तरी कसा सुरू करायचा, नाही का? मित्रांनो, चहामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात आणि ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल. कॅफेन, निकोटीन, टॅनिन अशा प्रकारचे घातक 18 ते 20 केमिकल्स चहामध्ये आहेत आणि परिणामी ज्यावेळी आपण चहा पितो त्यावेळी आपलं पोट खराब होणार यामध्ये शंका नाही. चहा पिल्याने नक्की काय होतं हे जरासं आपण समजून घेऊया. ज्यावेळी आपण चहा पितो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं, म्हणजेच ॲसिडची निर्मिती होते. आपल्या शरीरात ऑलरेडी काही ॲसिड असतं, त्या ॲसिडमध्ये हे नवीन तयार झालेलं ॲसिड मिसळतं आणि परिणामी ॲसिडिटीची लेव्हल शरीरामध्ये वाढते आणि हे जास्त झालेले जे ॲसिड आहे ते आपल्या रक्तामध्ये मिसळलं जातं आणि मग आपल्याला होतात हे 80 प्रकारचे रोग. मित्रांनो, तुम्ही जर चहा पित असाल आणि जर तुम्ही चहा मध्येच बंद केला तर तुम्ही अनुभव घ्या की तुमचं डोकं दुखायला लागतं, डोकेदुखी सुरू होते. म्हणजे एक प्रकारचं व्यसन हे, जसं सिगारेटचं व्यसन आहे, तंबाखूचं आहे, दारूचं आहे, अगदी त्याच प्रकारे हे चहासुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे. तुम्ही इतर कोणत्याही प्राण्यावरती हा प्रयोग करा. मांजर असेल, कुत्रा असेल, गाय असेल, कोणत्याही प्राण्याला चहा पाजून पहा. कोणताही प्राणी चहा पित नाही. हे प्राणी दूध पितील, दही पितील, मात्र ते चहाला तोंड सुद्धा लावणार नाहीत. माणूसच केवळ एकमात्र असा मूर्ख मनुष्य आहे, मूर्ख प्राणी आहे की जो चहा पितो. मित्रांनो, आपलं पोट आणि आतडं जाळण्याचं काम हा चहा करतो. तुम्हाला माहीत असेल की चहा पिल्याने आपल्याला भूक लागत नाही, आपली भूक मरते. मित्रांनो, ज्या व्यक्तींना, ज्या माणसांना भूक लागत नाही त्यांचं शरीर कमजोर बनतं आणि मग अशा या कमजोर शरीरामध्ये हे 80 प्रकारचे रोग निर्माण होतात. आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आजपासूनच चहा बंद करा. आपले जे हजारो कोटी रुपये दरवर्षी या चहावरती विनाकारण खर्च होतात, हे पैसेही आपले वाचतील आणि देवाने दिलेलं हे जे अनमोल शरीर आहे या शरीराचं सुद्धा रक्षण होईल. तर मित्रांनो, डॉक्टर राजीव दीक्षित यांच्या पवित्र स्मृतींना हा व्हिडिओ समर्पित. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा. म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सातत्याने मिळत राहतील. याबरोबरच धन्यवाद.